आदर्श विद्यामंदिर उंब्रज कृष्णानगर या शाळेत बालबाजाराचे आयोजन। विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच दैनंदिन व्यवहारात भाजीपाला, गृहोपयोगी वस्तू, त्याचप्रमाणे खाऊ गल्लीचा अनुभव शालेय प्रांगणात भरवलेल्या बाजारातून मिळाला। शेतकरी शेतात पिकवणारा भाजीपाला बाजारात कशा प्रकारे विकतो याचा प्रत्यक्ष अनुभव या निमित्तानं विद्यार्थ्यांना देण्यात आला। खरेदी विक्री, नफा तोटा, पैशाची मोड, बेरीज वजाबाकी, संवाद कौशल्य, त्याचबरोबर शेतकरी किंवा बाजारात विक्री करणारे आपले बांधव यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त व्हावा व श्रमप्रतिष्ठा वाढावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शाळा माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमापैकीच हा एक उपक्रम आहे। उत्स्फूर्त पालकवर्ग, उत्साही विद्यार्थी यांच्या सहकार्यातून, शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांच्या प्रेरणेतून आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकार झाला। या निमित्तानं पालकांनी आपल्या मुलांचे बालबाजारातील आठवणींचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये संग्रही केले। या उपक्रमाबद्दल शाळा परिसरातील पालक, ग्रामस्थ यांनी उपक्रमाचे विशेष कौतुक केले। नमस्कार, माझं नाव अश्विनी अर्जुगडे, मी इथेच उंब्रजमध्ये राहते आणि आपलं हे आदर्श विद्या मंदिर उंब्रजमध्ये आता जे बाजार भरला, इथं माझी मुलं सुद्धा आहेत ह्या शाळेमध्ये। एक पहिलीला आहे, एक चौथीला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं बाजार वगैरे किंवा बालबाजार म्हटलं की मुलांना एक उत्सुकता लागते। म्हणजे आपण सगळ्या गोष्टी मोठं झाल्यानंतरच करण्यापेक्षा हे आपण बालपणात सुद्धा त्यांना हे म्हणजे व्यावहारिक ज्ञान त्यांना मिळावं म्हणून शाळेने केलेला एक छान असा उपक्रम आहे की याच्यामध्ये सगळ्या मुलांनी, म्हणजे मी आता येऊन इथे 1 तासभर झालेला आहे, तर सगळ्या मुलांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये प्रतिसाद म्हणजे भाग घेतलेला आहे। त्याचबरोबर त्यांचे पालक सुद्धा इथे उपस्थित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप छान वाटते, सगळ्यांचा प्रतिसाद एवढा मिळतोय ना की मुलं अशी एकदम आनंदित आहे आणि म्हणजे रोजच्या शाळेच्या इच्छामध्ये फक्त अभ्यास आणि अभ्यासच घेण्यापेक्षा असा एक उपक्रम हा म्हणजे असा पाहिजे शाळेच्या इच्छामध्ये की जेणेकरून मुलं त्याच्यामध्ये रमतील पण आणि त्याच्याबरोबरच त्यांना व्यावहारिक ज्ञान सुद्धा त्याच्यातनं मिळेल की जे मोठ्यापणी त्यांना अतिशय ते महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आपण म्हणतो नाही का आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये तरी जे आपलं आपण फक्त मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण नोकरीला जास्त प्राधान्य देतो, पण कुठेतरी बिझनेस असू दे, धंदा असू दे, असं दुकान वगैरे कोणताही माल विक्रीचं याच्यामध्ये सुद्धा मुलांना एक चांगलं त्याच्यातनं ज्ञान मिळते की आपण आपल्या स्वतःचा सुद्धा व्यवसाय याच्यामधनं चालू करू शकतो। तर ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत की शाळेने असे लहानपणा याच्यामध्येच म्हणजे 4थीपर्यंत असे जे उपक्रम राबवतात की त्याच्यातनं मुलांसाठी एक चांगला आदर्श याच्यातून मिळतोय आणि आपल्या शाळेचंच नाव जर पाहायला गेलं तर आदर्श विद्या मंदिर आहे आणि तसेच उपक्रम शाळा घेते सुद्धा आणि मुलांसाठी त्याचा खरंच खूप चांगल्या अर्थाने फायदा सुद्धा होतोय। आणि एक पालक म्हणून मला खूप छान वाटतं या शाळेमध्ये घातल्याचं, कारण इथले शिक्षक सुद्धा खूप मस्त असे सहभागी असतात, मुलांसोबत ते प्रत्येक गोष्टी सहभागी होऊन म्हणजे पुढे होऊन ते मुलांना मदत करत असतात, पालकांना सुद्धा सांगत असतात। तर अतिशय छान उपक्रम आहे। मी सुद्धा आत्ताच आली आणि मी पण खरेदी करणार आहे सगळ्या मुलांकडनं। याचं कारणच असं आहे की मुलांना पण छान वाटलं पाहिजे नाही की आम्ही जे आलोय, जे घेतलं इथे विकतोय सगळं, त्याच्यामध्ये आपले जे काय आपले हे आपले म्हणजे विद्यार्थी असतील, आपले मित्रमैत्रिणी, त्यांचे आई वडील सुद्धा आमच्याकडनं खरेदी करतायत। तर या सगळ्या छान गोष्टी अतिशय आनंद वाटला हे सगळं पाहून आजचं। धन्यवाद।